भक्ती केलीस. बोल बाबा, कोण अशा प्रकारची मनात इच्छा निर्माण झाली म्हणून त्या काली मातेची तू भक्ती केलीस बा? माते, काली माते, हा बाबा, आज एका निष्ठेने या कंकालीने तुझी भक्ती केली. हो का कंकाली? भक्तीला सुप्रसन्न होऊन मला दर्शन देण्यासाठी तू तन्म ठरलीस. सत्य. मग माते, माझ्या इच्छेची परिपूर्तता तुला करावी लागणार आहे. तुझी इच्छा? होय. सांग कंकाली, कोण अशा प्रकारची मनात इच्छा निर्माण झाली तुझी? मग ऐक माते, मला तुझ्या जवळून वरदान प्राप्त करून घ्यायचंय. वरदान? होय. मग असं काय म्हणून वरदान होय? माते, ते वरदान माझ्यासाठी नव्हे. मग कुणासाठी? मग ऐक माते, अशी कुठली विश्वास माते की जी माता स्वतःसाठी मागेल. म्हणजे मला मागायचंय ते एकाच गोष्टीसाठी. असं काय? माते, दुर्दैवानं माझ्या पतीचं निधन झालं. सत्य. ही कंकाली वैधव्याच्या पंक्तीला बसली. होय का कंकाली? पण माते, याच कंकालीच्या उदरी जी संतान वाढते तीच संतान या विश्वाच्या ठाई अजिंक्याने अमर झाली पाहिजे. हे कंकाली, काय तुझ्या पतीचं निधन झालं, त्याच्या पुरुषार्थापासून तुझ्या उदर जो पिंड भरतोय, अर्थात ती संतान जन्माला आल्यानंतर ती अजिंक्याने अमर व्हावी अशी तुझी इच्छा आहे. सत्याच आहे. काही पूर्ण होणार, ही तुझी इच्छा केव्हाही पूर्ण होणार नाही. असे काय इच्छा असेल तर सांग, पण ही इच्छा नाही मी पूर्ण करू. काली माता आहे, आज एक निष्ठेने या कंकालीनं तुझी भक्ती केली ना. सत्य. भक्तीला सुप्रसन्न होऊन तू मला दर्शन दिलंय. निश्चित. मग माझे आई असं काय? या विश्वाच्या ठाई या कंकालीला जगून तरी त्याचा काय उपयोग आहे? बोलण्याचा यावेळी या क्षणी ही कंकाली तुझ्या चरणी प्राणत्याग करणार आहे. होय. पण माते, प्राणत्याग केल्याच्या नंतर तुझ्या माती 2 पातक लागणार आहे. माझ्या माती 2 पातक? होय. अशी काय करणार? एक तर ही कंकाली आणि या कंकालीच्या उदरी जन्माला येणार संतान. अरे वा, म्हणजे कंकाली तू गर्भवती आहेस. आणि तू गर्भवती असल्या कारणानं एका गर्भवती स्त्रीचा महापातक, तिच्या उदरी जो पिंड वाढतोय तो बालक, त्या बालकांचं महापातक, अशी 2 महापातक या काली मातेला लागणार असं तुझं म्हणणं आहे? देऊ नये. मातेचं निर्माण असेल ते चालेल, पण मी तुला नाही वरदान देऊ शकत. नाही वरदान देऊ शकत. माझ्या इच्छेची परिपूर्तता होत परीक्षा घेतली तुझी. परीक्षा? स्वतःच्या हाती एकाला 10 शस्त्र घेऊन स्वतःच महामारी असतात. पण माझ्या चरणावर ठेवते नाही बा. हा तुझी इच्छा आहे ना, तुझ्या उदरीची सत्ता जन्माला येणार ती अजिंक्याने भरवावी, होईल इच्छा पूर्ण. पण पाहतो बा माझ्याकडे जरा. हे माते, आज भक्तीला सुप्रसन्न होऊन तू मला हे फळ दिलंय.
होय. मग हे फळ बाळ, काय? हे जे दिव्य फळ मी तुला दिलंय त्याचं जतन करायचंय तुला. आणि ते जतन कसं माहितीये? कोणत्या तऱ्हेने? एका भूमीत रुजत घाल. आणि भूमीत रुजत घातल्यानंतर त्याचा लहानसा अंकुर आहे. हा त्या अंकुराचा भला मोठा वृक्ष होईल. 21 वर्षाला त्याच्यावर एक दिव्य फळ मिळेल. आणि ते दिव्य फळ ज्यावेळी तुझ्या उदरी संतान जन्माला येईल, ती संतान ज्यावेळी पूर्णपणे खाईल त्यावेळी ती अजिंक्य नाम होईल. आणि लक्षात ठेव, काय? हे जर फळ तू अगोदर जर खाल्लं असेल तर फक्त शक्तिशाली होईल. आणि अन्य जर विश्वाची कोणी हे जर फळ जर पूर्णपणे खाल्लं असेल तर अजिंक्य